नमस्कार मंडळी, नीनाज कुकिंग कनेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकवार मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक असाच पारंपरिक पदार्थ घेऊन आली आहे जो आपल्या नेहमीच्या करण्यात नसतो, तरीही तो खूप स्वादिष्ट लागतो। तो आहे आमटीचा प्रकार। आणि आपण डाळी घालून आमटी तर करतोच, वेगवेगळ्या डाळी वापरून आमटी नॉर्मली आपण करत असतो, पण ह्यामध्ये डाळ नाही आहे आणि तरीही तो तितकाच खमंग आणि छान असा हा आमटीचा प्रकार होणार आहे। तर आपण बघूया गोळ्यांची आमटी। लगेचच बघूया त्याचं साहित्य बघूया। हे आहे सुखं खोबरं, साधारण 2.5-3 टेबलस्पून असं मी घेतलंय। ही आहेत कढीपत्त्याची पानं 15-20 घेतली आहेत। ह्या आहेत लाल सुक्या मिरच्या, ह्या आपापल्या हिशोबाने घ्यायच्या आहेत, जसं तिखटपणा हवं असेल त्याप्रमाणे। मी ह्या 3 घेतल्या आहेत, मीडियम तिखट हवंय म्हणून। त्याच्यानंतर आहे खडा हिंग, एक मध्यम खडा हिंगाचा खडा घेतलेला आहे, हिंगाचा तो ठेवलाय। तो आता बारीक करून आपल्याला या मसाल्यामध्ये वापरायचा आहे। त्याच्यानंतर हे आहे मीठ, हे आहे धने, जिरं, तीळ आणि उडदाची डाळ 1 टीस्पून भरच घेतली आहे ती, आणि हे आहे बेसन। ह्या बेसनामध्ये तिखट, मीठ, हळद, हिंग घालून आपल्याला त्याचे थोडंसं पाण्यात कालवून गोळे बनवायचे। आणि बाकीचं हे साहित्य जे आहे ते आपल्याला तेलावर खमंग भाजून ते छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तर वळूया आपण पुढच्या कृतीकडे। पॅन तापत ठेवलंय, आता त्याच्यामध्ये आपण हे कोरडे जिन्नस तेलाशिवायच नुसते भाजून घ्यायचे। त्यामध्ये आहे सुखं खोबरं आणि नंतर तीळ घालणार आहे। चांगलं मंद गुलाबी असं आपल्याला भाजून घ्यायचंय। हे बघितलं का, असं खमंग छान भाजून झालेलं आहे खोबरं। ते आता काढून ठेवून मी तीळ घालणार आहे। तीळ घालूया। तीळही आपल्याला छान खमंग असे परतून घ्यायचे। हे बघितलं का, तीळ पण जरा तांबूस रंगावर झाले आणि त्यातनं चटचट असा आवाज येतो, म्हणजे ते भाजून झालेले आहेत। आपण आता तीळही काढून ठेवूया आणि आता थोडंसं तेल पॅन मध्ये घालून मग पुढचं साहित्य। पॅन मध्ये थोडंसं तेल घातलंय मी, पॅन तापलेलंच आहे। आता आपण ह्याच्यात एक एक बाकीचे जिन्नस घालायचे। पहिल्यांदा उडदाची डाळ घालूया, ती जराशी परतून, अगदीच जराशी। ती लगेच धने आणि जिरं दोन्ही घालते। हे छान परतून झालं की हिंगाचा खडा, जो मी थोडा बारीक करून घेतलाय, तो घातला। हिंग जरा तळल्यासारखं होऊ दे म्हणून जरासं आणखी परतायचं, म्हणजे आपल्याला तो मिक्सरला नंतर बारीक करायला सोपा जातो। झाला, हिंग फुललाय। त्याच्यानंतर कडीलिंब आणि सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या घातल्या। हे पण छान कुरकुरीत होईपर्यंत जरा परतवून घ्यायचं। ते होतं, लगेचच कुरकुरीत होतं पॅनच्या गरमपणावर, आणि अजून मी परतते पण आहे। तर हे छान सगळं परतून घ्यायचंय आणि नंतर हे सगळं मिक्सरला थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचंय। आणि नंतर मग आपण फायनली आमटी फोडणीला टाकणार आहोत। त्याच्यानंतर आणि एक कृती करायची आहे, ती म्हणजे आपल्याला गोळे करून घ्यायचे। तर गोळ्याचं बेसनाचे गोळे करायचे, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि नंतर मग आपण फायनल आमटी फोडणीला टाकणार आहोत। हे आणखी एक 2-3 मिनिटं परतून घेऊन आपला हा मसाला भाजून तयार होईल। हे बेसन घेतलंय आपल्याला गोळे करायला आमटीसाठी, तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर लाल तिखट, हिंगाची पावडर आणि थोडंसं तेल। ते गोळे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं। आणि ते झालं की सगळं छान कालवून घ्यायचं आणि मग थोडं पाणी घालून, हे आपल्याला थोडं घट्टसर भिजवायचं पीठ, त्यामुळे कालवून घेत मग पाणी घालायचं, खूप एकदम घालायचं नाही। हे नंतर हातानेच सारखं करावं लागणार आहे। पहिल्यांदा सुरुवातीला मी फक्त चमच्यानी करून घेते। मला वाटतं पाणी आपल्याला पुरे आहे, आणि एवढ्या या मऊपणावर हे सगळं कोरडं पीठ आहे ते त्याच्यात मर्ज होणार आहे आणि व्यवस्थित होणार आहे ते टेक्स्चर। असंच हवं आहे आपल्याला।
एक कणभर पाणी किंवा तेलाचा हात घेतला तर चालणार आहे. तर हे आपलं भिजवून तयार आहे. आपण आता आमटी फोडणीला टाकूया. साधारण 2 टीस्पून तेल, खूप काही नकोय आपल्याला. फोडणी पुरतच तेल, आणि तेही कमी, म्हणजे खूप चमचमीत अशी फोडणी नकोय. तेल घातलंय. तेल तापलं की आपण मोहरी, हिंग, हा मसाला आपला छान परतून झालाय. आता त्याच्यात हे जे मिक्सरचं वाटून झालेलं पाणी आहे ते सगळं घालतेय मी. त्याने काय होतं, एक तर मिक्सरचं भांडंही स्वच्छ होतं आणि तो मसालाही आपला वाया जात नाही. हे बघा, हे आता छान उकळू द्यायचंय. आणखी थोडं पाणी घालते. ही आमटी पातळ आधी ठेवली ना तर गोळे घातल्यावरती परत थिक होते, म्हणून थोडी पातळच ठेवायची आपल्याला. आता ह्याच्यामध्ये गूळ घालूया आणि चिंचेचा कोळ. चिंच गरम पाण्यात थोडीशी भिजत घालायची आणि मग त्याचा हा कोळ येतो, तो कोळ आपल्याला घालायचा आहे. आणि चवीनुसार मीठ. हे मीठ घातलं. कोथिंबीर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. त्यामुळे आता हे छान उकळू देऊया आणि मग ह्याच्यात आपण गोळे सोडूया. आमटीला छान उकळी आली आहे. आपण आता ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे गोळे करायचे, आपल्याला कसे आवडतात त्याप्रमाणे. मी असे छोटे करते, तर ते त्याच्यामध्ये सोडायचे असेच कच्चे. हे काही आपल्याला तळवून वाफवून काहीच घेतलेले नाहीये, हे असेच सोडायचे. ते आमटीच्या उकळीबरोबर छान शिजून येतात. अशा प्रकारे आपण हे गोळे करून घालणार आहोत याच्यामध्ये. आणि ती बारीक गॅसवर, अगदी मंद ठेवलाय मी गॅस, आणि ती आपल्याला उकळू द्यायची. हे बघा, आमटीला मस्त उकळी यायला लागली आहे. हे बघा, हे गोळे तयार झालेत आणि ते छान शिजतायत. अशीच एक 5-7 मिनिटं आपण मंद गॅसवर आमटी छान उकळायची आहे. नंतर त्याच्यावर कोथिंबीर घालायची आणि नंतर गरम गरम सर्व करायची. तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली ही गोळ्यांची आमटी. गरम गरम भाताची मूद, त्यावर तूप आणि गोळ्यांची आमटी. आहाहा, स्वर्गसुख यापेक्षा दुसरं काय असणार ना. मस्त, नक्की करून बघा. तर मंडळी, पारंपरिक आमटीचा, गोळ्यांच्या आमटीचा हा प्रकार, ही रेसिपी तुम्हाला आवडली का? कशी वाटली? एकदम तशी करायला म्हणजे थोडंसं साहित्याची जमवाजमव आहे, पण आपल्या घरात असणाऱ्या गोष्टीच आहे. तीळ, खोबरं वगैरे हे तर असतंच आपल्याकडे. तर ते करूनच फक्त आमटी करायची आहे आणि ती इतकी सुंदर लागते. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि नीनाज कुकिंग कनेक्शन या माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा प्लीज. खूप खूप धन्यवाद.